शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, सर राजांचा अधिपती. आर दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती. दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती. बघा जमल्यावर वाजवा टाळ्या. हॅलो आवाज आवाज. ज्यांना छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान आहे, या मातीचा अभिमान आहे, असा प्रत्येक जण टाळ्या वाजवल. उभा राहिलेले बी पडत्यात वाजवा. एवढं बोलून जे दोन चार धटकुले वाजवत नाही त्यांना सांगते. जे भारतात जन्माला आले ते टाळ्या वाजवतील, जी औलाद पाकिस्तानात जन्माला आली ती टाळी वाजवणार नाही. इथली नाही ना. वाजवा. का वाजवायची टाळी आठवा. 350 वर्षापूर्वीचा काळ आहे. आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही. दिल्लीचा बलवान मुघल बादशाह अकबर डोक्यावर थया थया नाचतोय, मुठभर मावळा हातात. माझी मुराद, माझी तानाजी, असाची, सूर्याची, कोंडाची, फुलाची, फरदंदनाची, संताची, मोरोची, बहिरची, बोरे, घोडपळ, निंबाळकर, मोहिते, बांदलकर, जेधे. अरे काय होणार आहे एवढ्यांनी? स्वराज्य घडणार आहे. एक एक मावळा लाखाची ताकद घेऊन मिरवत होता. मावळा शिवा काशीद नावाचा 22-23 वर्षाचा तरुण. शिवाजी महाराजांनी सांगितलं, बसतोयस खरं पालखीत, पण विचार कर, शत्रूच्या हाती लागला तर विचार केला नसेल एवढ्या वाईट मरणानं मरशील. त्या शिवा काशीदानं सांगावं, राजा काय बोलता व राजा? आवाज जिंदगाडीत येऊन एकच सपन बघितलं बघा. माय म्हणायची शिवबा राजागत दिसतोय, लय भारी वाटायचं राजा. असं मिशीला नाव मारायचं, चालायचं, आपण शिवबा राजागत दिसतोय सगळ्याला सांगायचं. अव ज्या राजाला बघायचं सपन बघितलं त्या राजाला जगायचं सपन पूर्ण झालं. अजून काय पाहिजे राजा? अव राजा शिवा काशीद म्हणून मरण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मृत्यूला मिठी मारणं कितीही वैभवाचं वाटतं. अरे कौतुक वाटतं त्या आयुष्याचं जे मातीच्या कारणी लागलं. हे मावळे होते, हे घडले कारण शिवरायांच्या विचारांची ताकद होती. स्वराज्य रक्षण्यासाठी, स्वराज्य रक्षण्यासाठी त्यांनी केल्या एक हो जाती. स्वराज्य रक्षण्यासाठी त्यांनी केल्या एक हो जाती. घेऊन भगवा तो हाती, घेऊन भगवा तो हाती. स्वराज्य घडविण्यासाठी आई शिवाई, आईची आई शिवाई, आईची जाई. आशीर्वाद हो पाठी, आशीर्वाद हो पाठी. दैवत 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 छत्रपती आमचं दैवत दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती. दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती. क्षत्रिय
सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज प्रौढ प्रताप पुरंदर रणनीती तुरंदर श्रीमंत श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की खरंच त्याला जय म्हणून वाटलं नाही त्यानं मात्र घरी जाऊन पिटवून घ्या. जगू नका लकानो तुम्ही, खरंच जगू नका तुम्ही. जय कशी म्हणले माहितीये काय? जय शेळपटलेवानी जगत जाऊ नका रे. हा नाही तुमची तरी काय चूक म्हणा. 500 आणि 1000 मतदान करणाऱ्या जाती आपल्याला शिवाजी महाराज कळत असतात का दादा? हे की नाही? आपलं अर्ध आयुष्य तर लाचारी करण्यातच गेलंय. आपल्याला स्वाभिमानाची किंमत कशी असेल? यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. मेलो तरी कोणासाठी बाबा? अरे ज्यांच्यासाठी मेलो त्यांनाच आपली कदर नाही. हे जय सुद्धा जय शेळ पाटलेलं जय रे तुमचं. अरे ज्या राजांनी जगण्याचा अधिकार दिला त्या राजांचं नाव तरी प्रेमाने घ्या. बोला शिवछत्रपती शिवाजी महाराज की. शिवछत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर संभाजी महाराज की. तरी मी 2-4 राहिलेच. जाऊ द्या त्यांच्याकडे इठेवरचा मालक बघल, आता माझ्यात ताकद नाही महाराज. लोकांना वाटतं आपण कोणाच तरी नजरेपासून लपतो, पण नाही रे. भरला घनदाट अखंडपणे जगाचा मालक इतरत्र सर्वत्र आहे. तुम्ही कसा लपणार आहात? नको देवा. हे जे मला वाटतं ना की मी लपतोय ही माझी कल्पना आहे. या असत्यात जगण्यात मजा नाही आहे. आमची अवस्था म्हणजे द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान तया कैचे कीर्तन घडेल ना आम्ही. आपली अवस्था कशी माहिती आहे? एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू द्या. महाराज म्हणले हरकत नाही, नारळ घे, तुला वर्षात होईल. हा वर्षाने माघारी आला, म्हणला भामटा आहे तू, वर्ष झालं नारळ घेऊन लेकरू नाही. महाराज म्हणले नारळ दुसरा घे, पण माणसात बुंबलू नको. झालं नाही ग बस, माणसं जमल्या. हा 2 वर्षाने आला, मला पक्का भामटा आहे तू. 2दा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. महाराज म्हणले बऱ्यापैकी माझा नारळ फसत नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले का रे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली. आई शपथ, ज्याला कळलं ना सेन्स ऑफ ह्युमर खतरनाक आहे त्याचा महाराज. नाथ कोला प्रेझन्स ऑफ माइंड आहे ज्याला कळलं. तो 2दा एकटाच आला. तुझी बायको कुठे आहे? ती म्हणा लग्न नाही झालं. या येड्याला किती नारळ दिल्यावर लेकरू होणार आहे? मग मी तुम्हाला सांगते, कल्पनेतला परमार्थ किती काळ टिकणार? दिखाव्यासाठी केलेला परमार्थ किती काळ टिकणार? मग परमार्थ कसा पाहिजे? फावे तया कुळा ना कुळीचा. इट इज जनरेटिक जनरेशन, अनुवंशिकता. माऊली म्हणतात उगाच होत नाही देवा. तसेची वाटणं पाहता, तैसे दसेची वाटणं पाहता, वैसेची गावा न येता, बाळपणीच सर्वज्ञता वरी तयात. बाळपणीच भगवंतानं सर्वज्ञनं वरावं. वर याचा अर्थ आशीर्वाद, कृपांकित असावं. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरणसेवा पांडुरंग. व्यक्तीच्या अगोदर व्यक्तीचं ज्ञान जन्माला येतं. उपजता ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी. सांग देव, ज्ञान व्यक्तीच्या अगोदरचं आहे. आत्मा मरत नाहीये, न्यायशास्त्र सांगतं. आत्मा निर्गुण निराकार आहे. आत्म्याचं स्वरूप ज्ञान. ज्ञान मिळतं कधी? हे या ज्ञान भक्ती सहज भक्तू एक वटला मज, तोची मीही केवळ तुझ श्रुतही आहे. माऊली म्हणतात तुझ्या दारी आलो आणि ज्ञान भक्तीची पारंगता मिळाली. ज्या दिवशी तुझ्या दारात आलो त्या दिवशी कळलं मी कोण आहे. ज्या दिवशी कळलं मी कोण आहे त्या दिवशी कळलं तू कोण आहे. ज्या दिवशी तुझा आणि माझा संबंध कळला त्या दिवशी कळलं मी नाही आहे. मला जे वाटतंय की मी आहे ती कल्पना आहे. मी कोण आहे? अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी, आरती ज्ञान राजा.
दैवती साधू संत मनोविधीला तू दिलेला अधिकार आहे. मी जे काही करतोय ते माझी ताकद नाहीये. तुमच्या काय बायका वाट बघायला कर एवढ्या मिठीनं पळायला लागलं. एखादं मोठं पडलं तर वाटतंय काय तर कामधंदा आडला असं नाही ना. यांचं अजून कशात ना बशात जाऊ दे मरू द्या महाराज बरं का. ते असंच आहे बघा, काम कमी न कुठं ना जास्त. त्यामुळं आपला परमार्थ कसा कल्पनेत नको दे. आपलं आयुष्य कसं चाललंय नामदेवराय सांगतात बघा. लटके झाले कटके तिथे कडके एवढी राडी, लटके झाले कटके तिथे कडके एवढे राडी, लटके लटके झाले कटके लटके लटके झाले कटके लटके लटके झाले कटके तिथे कडके एवढे राडी, लटके लटके झाले कटके तिथे कडक्या एवढे राडी. उडत चिमणी चरत चाले तिचे वाटी एवढे डोळे, उडत चिमणी चरत चाले तिचे वाटी एवढे डोळे. कुणाची? चिमणीचे. केवढं डोळं आणि काय करीत होती? उडता उडता चरत होती. आणि कसं झालं? अहो राळ फुगिवलं गाडग्या इतकं फुगलं. फुगतय फुगतय मला विचारा ना, फुगतय. कीर्तन झाल्यावर कोणी म्हणावं ताई छान कीर्तन केलं, ताई मंडपावरच फुगतय फुगतय महाराज फुगत. राळ सुद्धा गाडग्या इतकं. ज्ञान कमी पण अहंकार. अहो एखाद्याच्या घरी जाऊन त्याच्या सोप्यावर बसावं की सोप्याचा पांगच फिरतोय. ते आपलं काही ऐकत नाही. ती त्याचं सांगते. मी याचा अध्यक्ष, त्याचा उपाध्यक्ष, त्याचा सचिव, त्याचा चेअरमन, आपल्याशिवाय गावचं पान हलत नाही. साहेबाचं ना आपलं लय जमतं. ताटाला ताट लावून बसतो आपण साहेबाच्या आणि आपली बायको लय मोठ्याची. हान मग आम्हाला हाल ती स्वतः डोक्यात आमच्या. तू घरी बोलवलं ते उपकारच केला आमच्यावर. लय बाबा हे लोक इतकं ऐकून घ्यावं लागतं की नाही लोकांचं इतका कटाळे. बरं ह्यांना कीर्तनाची तीळ मात्र अक्कल. ती फोनवर म्हणते ती ताई तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता. प्रोग्राम करते होय र मी. जो प्रोग्राम आहे लय मारू वाटतं पण काही करू शकत नाही मी महाराज बरं का. शब्दानं बी लय मारू वाटतं मला. काय काय म्हणजे कसं बोलावं. लोक लय भारी बोलतात. हे लोकांना कीर्तन म्हणजे आता मनोरंजनाचं साधन वाटायला लागले. तुम्हाला सांगते तुम्ही बसावं म्हणून विनोद करतो आम्ही, नाही तर कीर्तनाला विनोदाची गरज नाही. त्यामुळे व्यक्तीच्या पाठीमागं तुम्ही जी नावं लावता ना, विनोदाचार्य, समाज प्रबोधनकार, हुसकं फेमन डुसकं फेमन खुसकं फेम, असलं लावीत जाऊ नका. आमची सगळ्यात मोठी संपत्ती आहे की आम्ही पंढरीच्या बापाची लेकरं आहेत. ह्याच्यापेक्षा मोठं वैभव नको आयुष्यात. हरिभक्त परायण याच्यापेक्षा मोठी पदवी असूच शकत नाही. त्याच्यामुळे हरिभक्तच्या आधी कुठलीच पदवी शोभत आणि हरिभक्तच्या पुढं कुठलीच पदवी लागू शकत. एकच पदवी लावीत जा महाराजाला, हरिभक्त परायण, आणि त्याचं जे काय त्याच्या बापाचं जे काय नाव असेल. बाकी कुठलीच पदवी लावीत जाऊ काय या पदवीला किंमत नाही. बघा सगळ्यात मोठी पदवी की मी हरिदास आहे, मी विष्णुदास आहे, मी वैष्णव आहे, मी चाकर आहे मालकाचा माझ्या, ही सगळ्यात मोठी पदवी. त्यामुळे लोकांच्या अपेक्षा वाटतात पुन्हा कीर्तनाकडनं. रीलमध्ये 1 मिनिट कीर्तन ऐकलेलं असतं, त्यांना वाटतं 100% तसंच असतं. काही की नसतं रे दादा. इट इज ओनली ॲडव्हर्टाइजमेंट. आणि अख्खं जग असंच आहे, कल्पनेतच आहे. लय अवघड आहे. कुठल्या ग्रंथात लिहिलं होतं दिवाळीत मोती साबण वापरायचा? कुठला हिंदू धर्माचा ग्रंथ होता सांगा बरं मला, वाचून दाखवा. तरी सुद्धा 90% महाराष्ट्र दिवाळीत कुठला साबण वापरतो? का? प्रचार आणि प्रसार, ॲडव्हर्टाइजमेंट. दिवाळीच्या 2 महिने आधीपासून लागते ॲडव्हर्टाईज. उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. आम्ही कारण नसताना मोतीच आणतो, दुसरा कुठला घेत. डोक्यात फिट आहे ना कल्पनेची. एकदा बाधा लागली की सुटत, आणि बाधा लवकर लागते. मग नको देवा अहंकाराचा वारा. ही बाधा आहे मला लागली की मी अहंकारित आहे. मग कुणी असू द्या, कुणीही. 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद मुखोद्गत आहे रामेश्वर शास्त्रीच्या. सोपे नाहीत. देहूचे सगळ्यात विद्वान पंडित आहेत रामेश्वर शास्त्री. काय फायदा झाला का? तू किता तुलनीसी ब्रह्म तुकासी आले मनोनी रामेश्वरी चरण मस्तक ठेविली आरती तुकाराम. तुकोबारांनी बोलून उत्तर दिलं का? नाही. करून दाखव. अपमान सहन करायचा नाही, अपमानाचा बदला घ्यायचा, पण फटकळ बोलण्यानं घ्यायचा. ज्या देहूनं तुकोबांचा गाथा उडवला,
ज्या देहूनं तुकोबांना काव्यरचना करू दिली नाही, ज्या देहूनं तुकोबांना येडं ठरवलं, आज तेच देहू त्याच गाठ्याचं त्याच मातीमध्ये मंदिर बांधतंय. हा अपमानाचा सन्मानानं घेतलेला बदला हे संत जे बोललंय ना आपल्याला, जी 4 माणसं आपल्याला वाईट म्हणतात ना, त्या 4 लोकांनी आपल्याला सन्मान केला पाहिजे, एवढी ताकद मनगटात पाहिजे. तर वैष्णव आहे आपण. सन्मानानं बदला घ्यायचा आणि काही लागत नाही. प्रामाणिक कष्ट लागतं, फक्त कर्मसत्य लागतं, फक्त कल्पनेत जगून जमत नाही. तुम्ही एवढं केलं ना, तुम्ही तुमची काळजी करायची. जगाचा मालक तुम्ही. घालून या भार राहिलो निर्विले संगती. तुम्ही काळजीच करायची नाही. तुमच्यासाठी हे ना नामदेवराय सामर्थ्याने मागणं मागतात. अकल्प आयुष्य भावेत या कोळा माझी या सतळा खालीच्या दासा, कल्पनेची बाधा न होतवणे काही, ही सत्य मंडळी सुखी असो. अकल्प आयुष्य भावेत या कोळा माझी या सतळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न होतवणे काही, ही सत्य मंडळी सुखी आयुष्यात सुखी राहायचं असेल तर सत्य स्वीकारा. ज्या दिवशी कळल मंगला माझा नाही, गाड्या माझ्या नाही, मी माझा नाही, सुखी असाल की नाही? सुखी राहा. आणि सगळ्यात मोठं सुख कशात आहे? सदा नामघोष करू तेने सदा चित्ता सर्व सुख आलो. पण ते करायसाठी अहंकार अडवा आला. कुणी असू द्या, जगाची मालकी नाही रखमाई. जगाचा मालक विठ्ठल म्हणल्यावर मालकीन आम्ही विनोदी करतो ना. देव ऐकायला नाही लागला की आम्ही तिलाच सांगतो, राही रखमाबाई तुम्हा येव त्यात या, राही रखमाबाई तुम्हा येव त्यात या दया, सेजे हलवूनी जागे करा देवराया, सेजे हलवूनी जागे करा देवराया, सेजे हलवूनी जागे करा देवराया. अधिकार आहे तुमचा. पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावे काकुलती, वेगळ्या नावात हरी मज दिनाचे उद्धरी, वेगळ्या नावात हरी नावात हरी, वेगळ्या नावात हरी नावात वेगळ्या नावात हरी नावात हरी नावात हरी. एवढी अधिकारी असणारी रखमाई माता बलिप्रतिपदा माहित आहे? बलिप्रतिपदा बलिप्रतिपदा माहित आहे? तुमचं कसं झालंय, एक पोरगा एसटीत चढला, खाली उतरला आणि मोठ्या मोठ्यानं हसायला लागला. शेजारच्यानं विचारलं एवढा कशाचा आनंद झाला? ती म्हणला मी कंडक्टरला फसवला. पोरगा म्हणला कस काय रे? सोपं आहे म्हणला, तिकीट काढलं आणि गेलंच नाही. शहाण्याला कळलं महाराज. तुम्ही सांगा उपरीकर कंडक्टरच्या बापाचं काय गेलं? तशी गत आहे तुमची. तुम्ही नाही बोलले तर माझं काय जाणार आहे? पण तुम्ही बोलले तर तुमचं कीर्तनात मन लागेल. अगं तुम्ही माझ्या पार्टीचे आहे म्हणून तरी बोलत जा. बरं माय, बोलायला कुठं आपल्याला शिकवावं लागतं का गे? नवरा बायकोचं भांडण झालं, बायको म्हणे तुम्हाला माझी कदर नाही, तुमचं घरदार शेतीबाडी आई बाप बहीण मला सगळं मी सांभाळतो, सगळं मी एकटी सांभाळतो, मी काय काय सांभाळू? नवरा म्हणला सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ. लय खुश होऊ नका, तुम्ही गुणाचे नाही. हे बोलतात त्याचं कारणच तुम्ही. बोलावं तरी कुणापाशी रे दादा? फार सहन करतात रे बायका बिचाऱ्या. सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदेनं बोलवावं. अरे सगळं त्रास सहन करायचा, सगळं सहन करते बाई. फक्त नवऱ्यानं म्हणलं पाहिजे काळजी करू नको, सोबत आहे मी तुझ्या, विश्वास आहे माझा तुझ्यावर. बाई सगळी संकट एका पायावर सहन करण्याची क्षमता ठेवते, फक्त नवरा विश्वास ठेवणारा भेटला पाहिजे. काही लागेल वाजवा टाळ्या, वाजवा, तुम्ही वाजवा. खऱ्याला खरं म्हणेच जा रे, खरं की नाही ग माय? संसारात कोण शहाणा लागतो? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते. माझं पेटल्यावर येईल मला हक्क. पिटूस तर सांगा.
माझं बोलल्यावर तुमची लई खसखस पेटली हा. बरं असू द्या, तुम्हाला आनंद भेटतोय ना, मरू द्या. खरं आहे की नाही? संसारात कोण शहाणा हवा? मालक. परमार्थाचंही तसंच आहे दादा. जसा संसारातला मालक शहाणा भेटला की संसार सुखाचा जातो, तसा परमार्थात कल्पनेचा मालक नकोय. परमार्थात सख्खा साथ देणारा मालक भेटला की अख्खा परमार्थ सुखाचा होतो, फक्त मालक शहाणा भेटला. आणि आमचा विठेवरचा मालक इतका शहाणा आहे, उच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून. माझा मालक तू का म्हणे सोपे आहे सर्व हुणी, का शहाणा तो धनी घेतोस. आमचा मालक, आमचा धनी लय शहाणा. आमचा मालक आमच्या एकमेव शहर आहे बरं का, एकमेव ठिकाण. सुरुवातही ती आणि शेवटही एकमेव. जेव्हा होते चराचर तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा होते चराचर तेव्हा होते पंढरपूर. तेव्हा नव्हतं चराचर तेव्हा होते पंढरपूर. आधी रचिनी पंढरी मग वैकुंठ नगरी. 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 जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. 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 एकमेव गाव आहे आमचं आणि एकमेव मायबाप आहे. जनाई सांगते ना, एक एक विठाबाई, एक विठाबाई, एक एक विठाबाई, एक विठाबाई. योग योग विठाबाई, विठाबाई, योग योग विठाबाई, योग विठाबाई. माझे पंढरीचे आई आई, माझे पंढरीचे आई आई. भीमानी चंद्रभागा आणि चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. भीमानी चंद्रभागा आणि चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा चरणीची गंगा. बाहेर आहे माझं, मी गेलं तर तिथंच जाते. जनाईंचं वर्णन आहे. गबाई 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 जाते ग माहेराला गबाई, जाते ग माहेराला गबाई, जाते ग माहेराला. गबाई जाते गमायला, गबाई जाते गमायला. माझ्या 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 मूळच्या घराला, माझ्या मूळच्या घराला. मूळचं घर आहे ते. माझ्या मूळच्या घराला तिथून सुरुवात. कुठलं घर आहे? मृत्यू लोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. मृत्यू लोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. मृत्युलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. नाव पंढरपूर, त्याचे नाव पंढरपूर. तेथील मोकाशी उभासी विठीवर, तेथील मोकाशी उभासी विठीवर. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. हे संत माय बाप एवढा उपकार करा. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. कुठं माझ्या
मुलाच्या घराला माझ्या मुलाच्या घराला माझ्या मुलाच्या घराला गे बाई 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 गे बाई जाते रे माहेराला जाते रे माहेराला जाते रे माहेराला गबाई जाते माहेराला गबाई जाते माहेराला गबाई जाते माहेराला माहेराला जाते माहेराला माझं माहेर आहे ना गे बाई जाते का माहेराला माझ्या मुलाच्या घराला ती सुरुवात त्या विठ्ठलच्या मालकाची मालकीन रखमाई लक्षात आहे का? आपण काय सांगतोय हे तर लक्षात आहे का? फिरत जा पण येत जा. इष्टीच्या आपणाला थांबती गाव युस्तर सोडायची. आपला विषय चालू होता अहंकाराचा. मी तुम्हाला विचारलं बलिप्रतिपदा माहित आहे का? आलं का लक्षात? बलिप्रतिपदा माहित आहे का? इथून सुरू झालं बघा, अशामुळेच झालं महाराज. बलिप्रतिपदा माहित नाही तुम्हाला? दिवाळीत असती ना, तिला पाडवा म्हणतो आपण. इडा पिडा जाऊ दे बळीचं राज्य, ती बलिप्रतिपदा. हा पाडवा, त्याला पाडवा म्हणतो आपण. दिवाळीचा पाडवा, बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळीचा पाडवा. पाडव्या दिवशी कोण कुणाला वावाळतं? हा दिवस चुकू नका. पाडव्याला नवरा वावाळायचा असतो. भाऊबीज चुकली तरी काय हरकत नाही, भाऊलय असतात. पाडवा चुकू देत जाऊ नका. पाडव्याला कोण ववाळायचं? नवरा ववाळायचा असतो. पाडव्याला नवराच ववाळतात. साडी वगैरे सोनं वगैरे देतात ना त्या पाडव्याला. पाडव्याला नवऱ्याला ओवाळायचं असतं. मग रुक्मिणी माता नक्षत्रासारख्या नटल्या होत्या. 16 शृंगार केला होता. इतक्या सुंदर आणि गोड दिसत होत्या. देवासमोर आल्या, पंचारतीचं ताट घेऊन देवाला म्हणल्या, विठ्ठला रोज तुम्हाला आधी भक्त ओवाळतात, आज पाडवा आहे, आज मी बायको आहे तुमची, मला आधी ओवाळू द्या. देव म्हणले हरकत नाही रखमा, या ओवाळायला. महाराज पांडुरंग गाभाऱ्यात गेले. रखमाई माता आल्या, इतक्या सुंदर दिसत होत्या. देवाने म्हणलं, रखमा किती गोड दिसतस गाज. साध्या माणसानं कौतुक केलं तर अहंकार येतो. कौतुक कुणी केलंय? देवानं. अहंकार आल्याशिवाय राहणार आहे का? कौतुक करणारा का साधा आहे का? जगाच्या मालकानं कौतुक केलं रखमाईचं, किती गोड दिसतस ग. रखमाई माता मनातल्या मनात म्हणल्या, मग दिसतेच. नशीब आहे तुमचं, तुम्हाला भेटले. लय असतील तुम्हाला पण आपल्यासारखी नाही. देवाला मनातलं सुद्धा न सांगता तुम्हा कळो येते. देवाला मनातलं ऐकू आलं. देव म्हणला, असं आहे वे, तू आता य वावाळाय तुला दाखवतो महाराज. देव पुढे गेले, माग रखमाई गेल्या, पण देव काही सापडले. लाजली गे माया तकवणा हो वाळू, आता कवणा हो वाळू. जिकडे पावी तिकडे, जिकडे पावी तिकडे चतुर्भुज गोपाळ. लागले गे माया घोडा घोडा जिकडे पावे तिकडे, जिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाळ गोपाळ. लाजली बाई आता. काय झालं ग माय लाजायला? जिकडं बघन तिकडं माझाच नवरा, आतला यातला माझा कुठला. जिकडं बघल तिकडं विठ्ठलच होते. यातला खरा विठ्ठल कुठला? रखमाई माता मनातल्या मनात म्हणल्या, देवा एकदा इशारा करून सांगा, यातले तुम्ही कोणते खरे. पुन्हा जिंदगीत म्हणणार नाही मी हाय म्हणून टिकले. देव म्हणला, बस बोंबलत. तुला कोण म्हणलं का अहंकार करायला? आता नसतो सापडत. देवा नका हो, काय म्हणाल जग. रखमाईला विठ्ठल ओळखू आली नाही, ह्याच्यापेक्षा अजून काय वाईट पाहिजे. नको विठ्ठला, लोक लय नावं ठेवतात. काहीतरी करा, पण एकदा सांगा ह्यातले तुम्ही कोण खरे. सगळं तुमच्यासारखंच दिसतंय, काही ओळखू ना. तिकडून नामदेव राय आले. नामदेव राय म्हणले, आई काळजी करू नका, मी आहे ना. कोपऱ्यात जीव बाई ती गबाळ आपले.
जावान वावाळा. रुक्मिणी माता म्हणल्या मी बायको असून मला ओळखू येईना, तुमच्यावर कसा विश्वास ठेवावा. नामदेवराय म्हणले वैजयंती माळकला श्री वत्सलांचन विष्णुदास नामायाने दारियली खून. विष्णुदास नामायाने दारियली खून. जयंती बाळगळा श्रीवत्सलांचन विष्णुदास नामायणे दारियली खून. विष्णुदास नामायणे दारियली खून. विष्णुदास नामायाने दारियली खून. ब्रह्म ऋषींनी मारलेली लाथ भगवंताच्या डाव्या हृदयावर त्या चरणकमलामुळे देव ओळखू यावे. नवे नवे जिथं अहंकाराचा थोडाही लवलेश आहे, जगाचा मालक सापडत नाही, मग ती रखमाई का असे ना. 14 विद्या 64 कला 1400 वर्षाचं वय ज्या चांगदेव महाराजाचं, काय फायदा झाला. अहंकार नडला, शेवटी सामर्थ्याने मुक्ताईंचं शिष्य व्हावं लागलं. कधी कळलं? ज्या दिवशी ज्ञानोबरायांची भेट झाली. म्हणून म्हणते जर सामर्थ्याने जगाच्या मालकाचं आठव पाहिजे असेल, दर्शन पाहिजे असेल, तर नामदेवराय विनंती करतात साधा पण असू द्या. भाविक म्हणजे साध्यातला वैष्णवच असावा असा नाही. अहो थोडं जरी परमार्थ करायला लोकाला अहंकार येतो. नुसता भाविक जरी झाला, बिना माळ्याची जरी वारी केली तरी अहंकार. भाविक म्हणजे वैष्णव नाही पण साधा आहे, त्या भाविकाला सुद्धा अहंकार येतो. आणि आम्ही तर राजस आहे देवा. राजस म्हणजे लाडावलेले, राजयाची कांता, काय भीक मागे मनाची अजोगे. आम्हाला तर सगळंच भेटलं देवा, मग आम्ही लाडावणारच की. आम्ही म्हणजे लाडावलेली मंडळी, आम्ही लाडावलेली असू दे पण अहंकारित नसू दे. सगळ्यात लवकर लाडावलेलाच अहंकार येतो. सगळं मिळतं ना. आम्ही कोण आहे देवा? राजस आहे, लाडावलेली मंडळी आहे, आम्हाला अहंकार येतो. म्हणून विनंती आहे अहंकार तर सोडा, वारा सुद्धा. अहंकाराचा वाऱ्यानं लागो राजसा, माझी विष्णुदासा भाविकासा, माझी विष्णुदासा भाविकासा. सुखी असो. अहंकाराचा वाऱ्यानं लागो राजसा, माझी विष्णुदासा भाविकासी, माझी विष्णुदासा भाविकासी. ही संत मंडळी सुखी असो. मग देवा एवढं सगळं केलं, पण आता काय झालं? चालून चालून बी चालणीत थोडं राहिलंच. आक कीर्तन झालं तरी काही लोकांना कळलंच नाही. असतात ना चालून चालून बी थोडंफार फुफुटा. त्या फुफुट्याचं काय? माळकरी बी नाही, वारी बी केली नाही, वैष्णव बी नाही, भाविक बी नाही, आणि मटण खाल्ल्याशिवाय दम निघत बी नाही. त्याच्यासाठी बी काय तर सांगा की. नामदेवराय म्हणले नका काळजी करू. निदान म्हणजे कमीत कमी देवाचं नाव तरी. बायकांनो लय ताकद आहे तुमच्या संसारात सुद्धा. पण आता कसं झालंय, त्याला म्हणलं की नाही कशाला का, आमच्या तिलाच लय आवडते. तीच म्हणते रविवारी तुम्ही आणा ना, मी बी खाते, तुम्ही बी खाऊ, लेकराला बी देऊ. कस करावं असंच हो. हा माय माऊल्या लेख म्हणून तुम्हाला सांगते, पुरुषांना परमार्थ करावा लागतो तेव्हा देव भेटतो. आपण संसार जरी सामर्थ्याने केला ना तरी आपल्या संसाराची राखणदारी जगाचा मालक करतो. एवढी ताकद आपल्या संसारात. फक्त आपल्या संसारात भगवंताचं नाव असावं, देव कल्याण करतोच. तुकोबासाठी विठ्ठल आले, यात काय नवलंय? आवलीसाठी आले नाहीत का? आवली माहिती आहे का? तुकोबाची बायको होती, 2 बायका होत्या तुकोबाला. तुम्ही लय कान देऊन ऐकू नका, त्यांच्यात तेवढी ताकद होती महाराज बरं का. 2 बायका होत्या म्हणजे श्रीमंत होते. संसार तुकोबारायांसारखा संसार कोणाला जमला नाही, तुकोबारायांसारखा व्यापार कोणाला जमला नाही, आणि तुकोबारायांसारखा परमार्थही कोणाला जमला नाही. अशा सामर्थ्यवंत व्यक्तिमत्व जगत करतो तुकोबारा. सोपं नव्हतं दादा. 2 बायका तुकोबाला. त्यांनी काय हौसनं केल्या नाही त्या. पहिली बायको केली रखमा, तिला बाळ होईना म्हणून आईबापांना हट्टा खातर दुसरी करायला लावली. पण देवाचं गणित इतकं बेकार उपरीकर. दुसरी बायको केली आणि दुसरीच्या आधी पहिलीलाच लेकरू झालं. देव बी असला खतरनाक माझ्या बघतो ना महाराज.
दोन बायका होत्या, रखमा आणि जिजा. पहिल्या पत्नीचं नाव रखमा, दुसऱ्यांचं नाव जिजाऊ, त्यांचं पण नाव जिजाऊच होतं. एका जिजाऊनं पुत्र दिला, हिंदवी स्वराज्य उभा राहिलं. एका जिजाऊनं धनी दिला, परमार्थाचा कळस उभा राहिला. दोनही जिजाऊ तेवढ्याच सामर्थ्य. ती पण जिजाऊ, पण तिला आवली म्हणायची. लोक म्हणतात फटकळ आहे, पण मी सांगते तुकोबांच्या बायकोसारखी बायको भेटायला नशीब फार लागतं. फटकळ का होती? कारण नवऱ्याचं लक्ष संसारात नव्हतं. कोणीतरी एक कणखर राहिल्याशिवाय संसार चालत. तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय भाकरी खात नव्हत्या, गरीबाच्या नव्हत्या. पुण्याचं सासर आहे, गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली. 3600 एकर ऊस होता तिच्या बापाचा. किती? 3600. आणि उपरीच्या डोंगरात नव्हता, पुण्यात होता. जागेला किंमत आहे ना. 1.25 एकर ऊस आहे आपल्या सासऱ्याचा, तरी बोलू देत नाही आपल्याला. धोंड्याच्या महिन्यात अर्ध्याच तोळ्याची अंगठी केली, पण महिनाभर स्टेटस होता, लाडाचा जावई गेला सासरवाडीला. अर्ध्या तोळ्यावर महिनाभर बोंबललं महाराज. काय जागीरदारी असं लावलीची. 1425 माणसं बापाच्या वन टाईम हाताखाली. अशा जागीरदार बापाची पोरगी नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. काय संसार केला असेल? एका लुगड्यावर संसार केला, एका लुगड्यावर. 4 दिवस तुकोबा सापडत नव्हते, तरी तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय कधी भाकरी नाही खाल्ली. एके दिवशी असंच तुकोबांना भाकरी द्यायला चालल्या, पायात काटा मोडला त्यांच्या. शेतकरी तुम्ही, शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला काही नवल आहे? मोडतोच. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला. शेतकरी काटा बघायला घाई असेल तर पाण्यानं पाय स्वच्छ करतो का? मग शेतकरी काटा कसा बघतो? लाजू नका, सगळे थुकाच लावतात. इथं काय हायजीन मेंटेन करायचं नसतं, थुकाच लावायचं असतं. पण एका थुक्यात काटा दिसतो का? दगडासारखे पाय त्याचे महाराज झिजलेले असतात, 2-4 वेळा लावावा लागतो. काटा मोडला जिजाला, आवलीला. त्रास झाला त्रैलोक्याच्या नाथाला, जगाच्या मालकाला. पाठीमागे धावला जिजांच्या. थांबा म्हणे जिजा, काटा रुतला तुम्हाला. विठ्ठला कळतंय की आम्हाला, पण कसं सांगू तुम्हाला, माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या तुकोबांच्या पोटाची भूक जास्त बोचते मला. आधी ती भागवते, मग येते दर्शनाला. नवऱ्यासाठी विटेवरच्या मालकाला थांबवलं तिने. साधा नाही येतो. तुझी असत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी असत्ते. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. ब्रह्मांडाचा मालक आहे तो, त्याला थांबवलं का त्या नवऱ्याला भाकरी द्यायची. तो कोणा भाकरी देऊन पाठीशी आल्या. विठ्ठल जाग्यावर. थांबा म्हणे, आता तरी काटा बघू द्या. त्या आवलीचा पाय विठेवरच्या मालकानं स्वतःच्या हातात घेतला. काय भाग्य असेल त्या माय माऊलीचं. थुका लावून काटा दिसतो का पाहिला. विठ्ठलाला सुद्धा एका थुक्यात दिसला नसावा, त्यांनी बी 2-4 येळा लावला. सरपंचाला नाही, पण सरपंचिनीला लईच झोंबलं. पंढरपूरची, उपरीची नाही, पंढरपूरची महाराज, पंढरपूरची. वाईट वाटलं. बायकोला स्वतःला बोलल्यावर वाईट वाटत नाही, नवऱ्याला बोललं की वाईट वाटल्याशिवाय राहत नाही. वाईट वाटलं तिला. जगाचा मालक आहे माझा नवरा आणि थुका लावून काटा बघतोय. का हो देवा? मुंगीच्या पायातल्या पैंजनातल्या घोंगराचा आवाज ऐकू येतो तुम्हाला. अर्धा तास झालं थुका लावताय, काटा दिसना व्हायत तुम्हाला. एवढं तुम्हालाही कळतं की उपरेश मायबा देवाला काटा बघायला थुका लावायची गरज. मग का हो वागतं असं विठ्ठला? काय वाटतं रखमा तुम्हाला? काटा रुतवणारेही आम्हीच आहे आणि काटा काढणारेही आम्हीच आहे. तुकोबाच्या अर्धांगिनी आहेत त्या. तुळशीपत्र ठेवलं तुकोबानी संसारावर. कधी विचार नाही केला बायका लेकराचा देवाच्या नावापुढे. पण अशी परिस्थिती असूनही ज्या बाईने परखडपणे नवऱ्याचा संसार सांभाळला, ढाल म्हणून उभी राहिली नवऱ्याची, प्रत्येक संकट नवऱ्याच्या आधी आपल्या खांद्यावर झेलली, अशा बाईच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला. नाही तर काय गरज आहे सांग बरं मला? काय ताकद असते ना एका बाईमध्ये, काय ताकद असतं एका स्त्रीमध्ये. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. किती विचार करा, काय ताकद असते. जिजाऊचा काटा विठ्ठलानं काढला. उपरीकर, जिजाऊचा काटा विठ्ठलानं काढला. तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला. आपलं गारणं काही देवापर्यंत गेलं. आणि वाईट वाटून घेत जाऊ नका. तुम्ही एखाद्यासाठी कितीही करा, किती जीव लावा, किती प्रेम करा, किती माया लावा, किती त्याच्या संकटात साथ द्या, आपल्या काळात तो आपली साथ देणार नाही. हा जगाचा नियम आहे. त्यामुळे या गोष्टीमुळे कधीच दुःख करून घेऊ नका की ज्या माणसासाठी मी जीव घाण टाकला, माझ्या वाईट वेळेत त्यानं माझी साथ सोडली. हा नियम आहे समाजाचा.
हे सत्यच आहे की वाईट काळात विठेवरच्या मालकाशिवाय दुसरं कोणी साथ देत. म्हणून देवा तुझंच नाव मुखात असावं, बाकी सगळी कल्पनेची, बाकी सगळी कल्पना आहे. एकमेव सत्य आहे देव माझा, मी देवाचा, हीच माझी. नाही काही करता आलं, नाही दयाविनं भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल राम कृष्ण. कमी कमी मुखात देवाचं नाव तरी असं. देवाचं नाव आहे ते पुण्य देतच. मला सांगा, मध रागाने खाल्ला गोड लागतो की नाही? लागतो की नाही? विष प्रेमानं पिलं मरत नाही? घरी गेला बघा न ग आताशी सप्ताह झालाय, सुतक लागण महाराज थोडं थांबा. विषाचं काम आहे ते मारतच, भगवंताचं नाम आहे ते पुण्य देतच. तुम्ही काही करा, फक्त शुद्ध अंतकरणाने देवाचं नाव घ्या. तेवढं जरी केलं ना, सामर्थ्य निर्माण होणार. काय करायचं? फक्त भजन, दोन्ही हात वर करा प्रेमाने. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राजा राम, राम राम जय सीताराम. रामचंद्र गिरीश. तुम्हाला खाली कोणी घ्यायला सांगितलं? एनिवे असू द्या, घेतलं तर घ्या. तुम्ही कुठं ऐकाय बसलात, बोलल्यावर झोंबन पण मी बोलणार. तुम्ही एवढे आले, यातले अर्धेच कीर्तन ऐकायला आले, अर्धे एकाच कामासाठी आले. टीव्हीत बघितली, एकदा समक्ष बघायची आहे. काही फरक नसतो. उलट मला तोंडावर बायका म्हणतात टीव्हीतलंच चांगल्या दिसतात, समोर लई किरकोळ आहे. अगं ती टीव्ही आहे, तिथं बऱ्यापैकी खोटंच असतंय. ॲडव्हर्टाइजमेंटचं जग आहे ते. कीर्तनकार कोण आहे हे ऐकून कीर्तनाला यायचं नाही. गावात कीर्तन आहे म्हणलं की कीर्तनाला यायचंच आपलं भाग्य आहे की आपण कीर्तनाला येतो. काही नाही करता आलं. वजैव्रजैकमण्डनं समस्त पापखण्डनं सुपिच्चगुच्च मस्तकं सुनाद वेणु हस्तकं मनोज गर्भमोचनं विशाललोललोचनं मनंगरंगसागरं नमामि कृष्णं. वजैव्रजैकमण्डनं समस्त पापखण्डनं सुभक्तचित्तरञ्जनं सदैव. काय नाही, हरिमुखे म्हणा, सगळ्याचा अर्थ एवढाच होता. तुम्ही नका लय भानगडीत पडू महाराज. चहुवेदी जाणं, साई शास्त्री कारण, 18 पुराण, हरीशीच गाती. मग आपण बी तेवढंच करू. ज्यामुखी निदान नाही काही जमलं तरी चालेल. नामसंकीर्तन साधन पय विठोपाय रखवाई. हरी जय जय विठोपाय रखवाई. विठोबाई रखवाई जय जय. गोपाल गोमाई, गोपाल गोमाई, गोपाल गोमाई, गोपाल गोमाई. तर श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय, महाराज की जय, पिता की जय. हा सुंदर नामचिंतनाचा अट्टहास अखंडितपणे चालू असलेला संकीर्तन सोहळा, त्यातला आजचा शेवटचा दिवस हा शिवजयंतीचा सोहळा. एक सोपं सांगते, छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती विचारानं साजरी करावी ही कल्पनासुद्धा सगळ्यात मोठं पुण्याचं लक्षण आहे. म्हणून खारीचा ना खारीचा वाटा ज्यांचा या संकीर्तनामध्ये आणि या शिवविचारामध्ये आहे. शिवलेख म्हणून सांगते, माझा विठेवरचा मालक त्याचं कल्याण केल्याशिवाय सोडणार नाही. ज्यांनी शिवजयंती नामचिंतनाने साजरी करायचा उद्दिष्ट पुढं मांडला, त्या प्रत्येकाचं कल्याण आहे. ज्यांनी खरा महापुरुषांचा विचार जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला. मी सगळ्यांचे मनस्वी आभार. अगदी तुम्ही उपस्थित सर्व मंडळी, हे सगळं उपरी का अखंडित लक्षात राहील माझ्या की यांनी संकीर्तन सोहळा शिवजयंती निमित्त केला होता. इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षरांनी तुमचं नाव रेखाटलं जाईल. संख्या किती, किती नियोजन, किती भव्य, किती दिव्य हे महत्त्वाचं नाही. तुम्ही शिवजयंतीला संकीर्तन केलं हे इतिहासाला सुवर्ण अक्षर. तुम्हा सगळ्यांचे मनस्वी आभार. सुंदर टाळकरी, अगदी लहान लहान मुलं, त्याचबरोबर माणसं सहज विचारतात, एवढा पैसा घेता करता काय, कुठं ठेवता कुठं, आणि काय ज्ञान फुकाट सांगतात का. मी कीर्तन करते त्याला 19 वर्ष झाली. तोंडाकडे बघू नका माझ्या, 24चीच आहे मी. जन्म 2000चाच आहे माझा.
पण मी कीर्तन वयाच्या 5व्या वर्षी पहिलं केलं. त्यातही काही नवल नाही दादा. माझा बाप माळकरी, आजा माळकरी, पंजा माळकरी, पंजाच्या पंजाबी माळकरीच होता. भजनं त्यांनी केली आणि कीर्तनकार मी झाली. पुण्य माझ्या पदरात पडलं. ही ताकद असते वारकरी संप्रदायात. तुम्ही 100 वेळा आज राम म्हणलात ना, आणि आज तुमचा जीव गेला आणि उद्या तुमच्या मुलाने राम म्हणायला चालू केलं ना, तर त्याची गणती 1 पासून होत नाही, त्या मुलाची गणना 101 पासून सुरू होते. तुमचं 100 सुद्धा त्याच्या पदरात पडतं. कळतंय? हे आम्हाला मिळालेलं भाग्य आहे. त्याच्यामुळं पहिली 15 वर्ष तर लोकांनी काही पैसे दिलेच नाही, मागितले तरी दिले नाही. तिकिटापुरतं द्यायची. जेव्हापासून प्रसिद्धी झाली तेव्हापासून लोक पैसे द्यायला लागले. आता देते ती, आता चांगलं देतात महाराज बरं का. म्हणजे मला हे कळलं, प्रसिद्धीशिवाय पैसा सुद्धा येत. किती चांगला कीर्तनकार असू द्या, किती विज्ञान असू द्या, किती जीव तोडून बोलू द्या, जवळ त्याला प्रसिद्धी येत नाही तवर लोक काही किंमत देत. आता 2-4 वर्षात पैसे यायला लागली. पैसे आल्यावर कळलं पैसे खर्चायचे अवघड आहेत, कमवायचे नाही. कमवायचं लय सोपं आहे, पण कुठं खर्चावं कळत नाही. त्याची अवस्था शाहरुख खानच्या पोरासारखी होती. कळलं त्याला, कळलं महाराज. कुठं आपली अवस्था तसली करून घ्यायची म्हणलं, आता काय विचार करावा. म्हणून माझे माऊली म्हणतात, जरी स्वधर्मात होते जिजे मिळे आपण याते, ते दिजे बहुते सन्मान योगे. जे कमवलं त्यातला 50% वाटा तरी समाज हितार्थ झावा, असं माझ्या माऊलींचं मत आहे. आणि याच मतानुसार 1 रुपया कोणाची देणगी न घेता, हाताला कधी पावती पुस्तकाचा स्पर्श न लावता, फक्त हे 2-3 वर्षातलं कीर्तनाचं मानधन आणि माझ्या आईवडिलांची पहिली ठेवलेली काहीतरी पुण्याई किंवा साठा, या सगळ्याच्या माध्यमातून आज सामर्थ्याने मी 3.5 ते 4 कोटी रुपयाची शिक्षण संस्था उभी केली, ज्यामध्ये मी ह्या मुली शिकवते. माझी काही बाप जातीची इस्टेट नव्हती. म्हणजे माझं गाव बार्शीपासून जवळ खेडेगाव आहे भानसळ, तिथं जमीन आहे, पण तिथं संस्था उभा करण्यात मजा नव्हती, का तर गाव खेडेगाव होतं. पण बार्शीमध्येच गुंट्यानं जमिनी घेऊन आता चालू आमच्या बार्शीला भरपूर भाव आहे. आणि प्रॉपर बार्शीमध्ये असल्यामुळं गुंटेवारीनं घ्यायचं म्हणलं की 20-25 लाख रुपये गुंठा अशा हिशोबानं पडत होतं. अशी गुंटेवारीनं जागा घेतली. माझं स्वतःचं घर पत्र्याचं आहे, पण आपली संस्था आरशेशी आहे. CCTV कॅमेऱ्याच्या कक्षात आहे. पोरी राहतात ना, आरोशिवाय पाणी नाही, सोलरशिवाय आंघोळ नाही, गाद्याशिवाय पोरी झोपत नाही. प्रत्येक 5 मुलींना वेगळी रूम आहे, वॉशरूम बाथरूम आहे. मी हे का सांगते माहीत आहे? महाराज लोक वाईट नसतात, कधी कधी वाईट लोक महाराज होतात. 100 एखादा चुकतो, पण 99 लोकांना भोगावं लागतं. मग प्रत्येकाला एकाच पारड्यात तोलत जाऊ नका आणि व्यक्तीला भेटल्याशिवाय जज करत जाऊ नका. त्यामुळे हे जे काही कीर्तनाचं मानधन वगैरे येतं, हे सगळं या पोरींच्या माध्यमातून पुढं काहीतरी चालावं अशा हिशोबाने. आणि असंही सामर्थ्यवंत मुली आहेत सगळ्या. मला जेवढ्या काही, माझं पहिलंच वर्ष आता, ही सेवासुद्धा ह्या संस्थेचीच कृपा आहे. का माहिती आहे का? मी 19 फेब्रुवारीची सेवा फार पटकन देत नाही, तर सेवा भरपूर असतात. कीर्तनाला सेवा म्हणतात बरं का. हां, नाहीतर माणसाला काय बोंबलत होती काय माहिती महाराज बरं का. हां, त्यामुळं कुठल्या महाराजाला कधी फोन केला तर सेवा पाहिजे असं म्हणत जा, प्रोग्राम म्हणी जाऊ नका, सेवा महाराज बरं का. तर सेवा, तर ही जी आजची जी उपरीची सेवा आहे, आमचे जगदाळे दादा, त्यांची मुलगी रिया, ती आमच्याकडं त्यांनी संस्थेमध्ये तिला सुपूर्त केलं. आणि मग तिच्या माध्यमातून त्यांची फार इच्छा होती की शिवजयंतीला कीर्तन. किती मला वाटतंय 7-8 महिने झाले या सेवेला घेऊन सुद्धा. 7-8 महिने झाले तेव्हा घेतलेली सेवा आहे. सगळी मंडळी तिकडं आली होती बार्शीला. आणि त्याच्या माध्यमातून, नाही तर मला माहिती आहे लई जीव दमतो. आता इथून पुढे अजून 3 कीर्तन आहेत मला, संध्याकाळपर्यंत गळाटून जातो जीव महाराज बरं का. तेव्हा त्या कीर्तनात काही होत नाही, पण नंतर वाटतं की बाबा दमलो आहे आपण. मग अशा हिशोबाने मग त्या मुलीमुळं किंवा त्यांची मुलगी संस्थेत असल्यामुळं मला नाही म्हणता आलं, म्हणून ती सेवासुद्धा इकडं येण्याचा योग आला, उपरीला येण्याचा योग आला. आणि उपरीला ह्याच्या आधी मी माझी कीर्तनं झालेलीच आहेत. कृष्ण मंदिरात झालं आहे एकदा, तर लय खतरनाक काम झालं. मला उपरीला डोक्यात आहे. आता तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहीत नाही, पण माझ्या डोक्यात आहे. तुम्हाला म्हणून सांगते काय होतं. आता चुका बी सांगायच्या असतात महाराज. काय झालं, उपरीला सेवा घेतली होती वर्ष श्राद्धाची होती. मला कोणाची एवढं काही लक्षात नाही, पण तिकडे रानात होतं कीर्तन. आणि श्राद्धाचं कीर्तन घेतलं होतं 10 ते 12 कीर्तन. लक्षातच नाही की डायरीवर लिहिलंच गेलं नव्हतं. ती 9:30 पर्यंत महाराज बार्शीतच, 10 वाजता निघाली का बार्शीतनं.
पण यायला 12 वाजले ना मला, तर दुसरा कीर्तनकार कीर्तन करून घेतलं होतं महाराज बरं का. ते कीर्तन झालं. मग नंतर आम्ही तेवढं पण आलो आम्ही, त्यांनी जेवण वगैरे केलं. मग पुढच्या कीर्तनाला ते लक्षात काहीतरी घोळ झालता त्या टायमिंगला, त्यामुळे उपरी पक्की डोक्यात आहे. माझ्या जिंदगीतला पहिली सेवा असेल ज्या शिवेला मी सेवा झाल्यावर पोचले होते महाराज बरं का. त्याच्यामुळं ती पक्की डोक्यात आहे आपल्या. त्यामुळे हा योग त्यांनी पण आला. त्यामुळे ही सुंदर सगळी मंडळी तुम्ही उपस्थित आहात. साष्टांग दंडवत तुमच्या चरणावर. ह्या मुली आहे ना पुढं जाऊन, आता ही किती जणी आलात तुम्ही ग? 19 जणी. किती जणी येतात आपण? 50. एक आमचे सगळे घरची बिरची म्हणून असे आम्ही म्हणजे 60 धरतो आमचं अख्खं कुटुंब. 50 मुली आहेत महाराष्ट्रातल्या प्रत्येक कोण्याकोण्यातून आलेल्या, पार लांबून धुळे वाशिम इकडून सगळीकडून आलेल्या मुली आहेत. तर या मुली पुढे जाऊन पैसे किंवा प्रसिद्धी मिळवतील म्हणून खरंच मी यांना शिकवत नाही. ह्या कीर्तनकार व्हाव्या, पैसे मिळवावे, प्रसिद्धी मिळावी म्हणून खरंच नाही. ह्या पुढे जाऊन प्रसिद्धी मिळवतील की नाही ह्याचा विश्वास देत नाही, पण पुढे जाऊन धर्म मोठा करतील एवढं मात्र विश्वासानं सांगू. त्यांच्याकडे बघून 4 पोरींना तरी वाटेल आपलं आयुष्य असं असतं तर बरं झालं असतं. 4 बायकांना तरी वाटेल आपली पोरगी अशी पाहिजे, सुसंस्कृत, सुशिक्षित, वेल एज्युकेटेड. त्यामुळे ही सगळ्या मुली आणि ही लेकरं ना, एवढी लेकरं तुही सोपं नाही झालं हे सांभाळायचं. लोक बी अशी आहेत ना, आता पोरींचं नसतं एवढं काय, पण पोरांच्या बाबतीत असं असतंय, अख्खं गाव ज्याला कटाळलंय ती संस्थेत असते. मग ती महाराजांना सांभाळायचं पुन्हा, त्या महाराजांना त्याला खाऊ पिऊ, मग त्याला मारू नीट कराय. पुरी गुणवानाच असतात पहिल्यापासून. मला जेवढ्या मुली भेटल्या ना बिचारींचा एकाचा सुद्धा त्रास नाही मला कसला. त्याच्यामुळं हे सगळेच लेकरं थोडं महिना 2 महिना त्रास देतात सुरुवातीला, पण पुन्हा मिळून मिसळून जातात. पुन्हा जाऊ वाटत नाही त्यांना. ही लेकरं एवढे त्यांना सांभाळायचे. दादा सगळ्यांची कृपा आहे. उत्कृष्ट गोड असणारी सगळी मंडळी, अगदी गोड गायनाचार्य हरिभक्तपरायण गणेश महाराज, हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर दादा, गणेश दादा, अगदी सुंदर कंठ दोघांचाही. माऊलींची कृपा आहे. या नामचिंतनाला गोड तर आहेच, पण अजून गोड करायची ताकद तुमच्या ते साष्टांग दंडवत या बहिणीचा. अगदी गोड सुंदर पखावा ज्यांनी वाजवला हरिभक्तपरायण संतोष दादा आमचे या भागात सेवा असली की अखंडितपणे उपस्थित असतात. त्यांच्या नावात मी गेल्या वेळेस सुद्धा म्हणलं होतं, त्यांच्या नावात संतोष आहे, यात कौतुक नाही. त्यांचा स्वभाव सुद्धा संतोषाचाच आहे, हे त्यांचं कौतुक आहे महाराज बरं का. संतोष म्हणजे संयम, स्थिर आणि आनंदी, समाधानी. संतोष म्हणजे समाधानी, आणि माणूस समाधानी कधी असतो? स्थिर असतो. ते गोड पखावाज वाजवतात हे तर कौतुकच आहे, पण त्यांचा स्वभाव नम्र आहे हे सुद्धा कौतुकच आहे महाराज. साष्टांग दंडवत त्यांच्या चरणावर. त्याचबरोबर हरिभक्तपरायण श्रीराम महाराज. नावं बघा ना, वारकरी संप्रदायाची नावं सुद्धा देवावर संतोषावर गोड असते. ती उगा अर्थ नाही अशी नावं नसतात. श्रीराम महाराज अगदी चरणावर साष्टांग दंडवत, इतकं सुंदर पखावाज वाजवला. त्याचबरोबर हरिभक्तपरायण संतोष हे नाही, श्रीरामाचं नाव घ्या, संतोष आणि समाधान मिळतं महाराज. संतोष महाराज, समाधान महाराज, श्रीराम महाराज, गणेश महाराज, ज्ञानेश्वर महाराज, काय गोड नाव महाराज. सगळ्या संतांचा मेळाच जमला. त्यामुळे सगळ्यांचे मनस्वी आभार. विनेकरी दादा असतील, उपस्थित सगळी मंडळी, उत्कृष्ट सिस्टीम. दादांच्या मनस्वी आभार. अगदी गोड आवाज दिला त्यांच्यासुद्धा. त्याचबरोबर चोपदार दादा, सगळी मंडळी, कॅमेरावाले दादा, तुमचे सुद्धा मनस्वी आभार. फक्त कीर्तन अख्खं टाका, कट करून टाकू नका एवढीच विनंती महाराज बरं का. सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. सेवेला विराम. बोलता 2.5 तास झालं तुम्ही इथं बसलेले आहात. 10:30ला सेवा चालू झाली. 1 वाजून 5 मिनिटं झालेली आहेत. काळजी करू नका. आता बघू नका, झालं आता काय राहिलं, आता बघायचं मजा नाही. आता मागे झाले पाहू नका, पुढे जामी नाही तुका. आता जे झालं ते झालं. आता इथून पुढे जामुकी निदान. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. तुकाराम 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 नामा म्हणेत या असावे कल्याण, नामा म्हणेत या असावे कल्याण, नामा म्हणेत या असावे कल्याण.
आमावर दया असावे कल्याण जामुके निदान पांडुरंग जामुके निदान पांडुरंग कल्पनेची बाधा नको कोणी काय कल्पनेची बाधा नको कोणी काय जामुके निदान पांडुरंगा जामुके निदान पांडुरंग कल्पनेची बाधा नको कोणी काय कल्पनेची बाधा नको कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो हे संत मंडळी हे संत मंडळी सुखे आजो ही संत मंडळी जोगे आजो जोगे आजो आजो हे जोगे आजो ही संत मंडळी ही संत मंडळी संत मंडळी सुखी असो कल्पनेची बाधा नको कोणी काय कल्पनेची बाधा नको कोणी काय विठ्ठल दे दे विठ्ठल दे बोलिलेले पुढे वेडे बापुडे नाही विचारेला अधिकार तुका म्हणे ज्ञानेश्वरा राधा पाया आजची या शिवजन्मोत्सव सोहळ्यातील शेवटची सेवा आणि ज्ञानयज्ञातला हा शेवटची संमेदा ज्यांच्या अमोघवाणीतून या पंचकृषीला आपण दिली त्या हरिभक्त परायण शिवलीलाताई पाटील यांचं सुसरावे असं कीर्तन आणि त्यांनी जो आपल्या या पंचकृषीकडून जे आशावाद व्यक्त केला तो आशावाद निश्चितपणानं आमची ही पंचकृषी कारण हा कीर्तन महोत्सव सोहळा घेत असतानाच जी संकल्पना गावकऱ्यांकडून होती त्याच गावकऱ्यांच्या संकल्पनेला आपल्या सर्वांच्या साथीनं आम्ही मूर्त रूप आणू शकलो याचं खरं तरी समाधान आपण सर्वजण या आमच्या विनंतीला मान देऊ आपण सर्वजण या ठिकाणी आला आणि हा ज्ञानयज्ञ आपल्या अमोघवाणीतून पवित्र केला आणि आमच्या ह्या पंचकृषीला अमूल्य असं विचाराचं दान दिलं त्याबद्दल आपलं समस्त ग्रामस्थ उपरीकरांच्या वतीनं
आणि शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या उपरीनं मनपूर्वक आभार मानतो. पहिल्यांदा छत्रपती शिवरायांची आरती होईल आणि आजच्या आरतीचे मानकरी आजच्या जे महाप्रसादाचे अन्नदाते आहेत शिवाजी जगन्नाथ नागणे यांच्या सौभाग्यवती शांताबाई नागणे यांनी समोर यायचं आहे आणि भारत हनुमंत नागणे यांच्या सुविधे पत्नी संजीवनी भारत नागणे या दोघींनीही छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची आरती करण्यासाठी समोर यायचं आहे. दोघींनाही विनंती आहे, दोघींनी पुढे या. सौ संजीवनी भारत नागणे आणि शांताबाई शिवाजी नागणे या दोन्ही भगिनींनी या ठिकाणी यायचं आहे आणि आरती झाल्यानंतर या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा पाळणा होतोय. आरती झाल्यानंतर सगळ्यांनी परत जाग्याला बसा आणि पाळणा हा आज शिवजन्मो वंशाला असा खेतरी बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जू बाळा जू रे जू बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जू बाळा जू रे दू दुसऱ्या दिवशी चला मंदिरी केली अरस नानाया परी नाहू गाली त्या दासी सुंदरी जू बाळा जू रे जू नाहू गाली त्या दासी सुंदरी जू बाळा जू रे जू तिसऱ्या दिवशी वाजला घंटा साऱ्या नगरीमध्ये आनंद मोठा उठा बायानो सुंटोडा वाटा जू बाळा जू रे जू उठा बायानो सुंटोडा वाटा जू बाळा जू रे जू चवथ्या दिवशी केला शिंगार आले तनाजी मामा शेलार असे शिवाजीला शोभे सरदार जू बाळा जू रे जू असे शिवाजीला शोभे सरदार जू बाळा जू रे जू पाचव्या दिवशी पाचवी केली धन्य अंबिका धावून आली जय प्राप्ती राजाला दिली जू बाळा जू रे जू जय प्राप्ती राजाला दिली जू बाळा जू रे जू सहाव्या दिवशी लावून लळा कानी कुंडल मोत्याच्या माळा गंध केशरी कंपाळी टिळा जू बाळा जू रे जू गंध केशरी कंपाळी टिळा जू बाळा जू रे जू सातव्या दिवशी सातवी करा जिजाबाईच्या पोटी जन्माला हिरा त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा जू बाळा जू रे जू त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा जू बाळा जू रे जू आठव्या दिवशी आनंद मोठा आले सेनापती तानाजी उठा हाती तलवार फिरवी तो पट्टा जू बाळा जू रे जू हाती तलवार फिरवी तो पट्टा जू बाळा जू रे जू नवव्या दिवशी नवरत्न हिरा जशा मोत्याने गुंपिल्या तारा त्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा जू बाळा जू रे जू त्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा जू बाळा जू रे जू दहाव्या दिवशी करुणी जन फोटो काढावा व्रती बैसोना फोटो काढावा व्रती बैसोना जू बाळा जू रे जू अकराव्या दिवशी अकरावा रंग पाहून बाळाला सेना झाली दंग पाची हात्यार राजाचा संग जू बाळा जू रे जू पाची हात्यार राजाचा संग जू बाळा जू रे जू बाराव्या दिवशी बारावा माळी केली आरस लावून केली नाव शिवाजी ऐका मंडळी जू बाळा जू रे जू नाव शिवाजी ऐका मंडळी जू बाळा जू रे जू तेराव्या दिवशी बाळा मंजेरी गाणं गाऊनी रेशमी दोरी गाणे गाऊनी हलवा सुंदरी जू बाळा जू रे जू गाणे गाऊनी हलवा सुंदरी जू बाळा जू रे जू चौदाव्या दिवशी लावूनी ध्वजा शाजी राजाने जमविल्या फौजा बाळ शिवाजी दक्कनचा राजा जू बाळा जू रे जू बाळ शिवाजी दक्कनचा राजा जू बाळा जू रे जू
15व्या दिवशी नवत वाजे बाळ अंबारीत करून संगीत संग सेनापती लष्करी फौजा जुबाजू रे जू संघ सेनापती लष्करी फौजे जुबाजू रे जू 16व्या दिवशी 16 केला रामदास स्वामी विद्या बोलला धन्य शिवाजीचा पाळणा गाईला जुबाराजू रे जू धन्य शिवाजीचा पाळणा गाईला जुबाराजू